कोकणी माणूस आणि माशांचा नाता मात्र वेगळा असा। माझ्यासोबत मुंबईचे उपमहापौर घाडी सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी यांचे वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांच्यानी बंदी हाडलेली असा आणि या बंदीचं हे काय करतील ते आपण त्यांना विचारूया। काय सांगशात? काय झाला, वाकोल्यामध्ये काहीतरी एक मच्छी मार्केट आमचा आणि थंय कोणतरी अधिकाऱ्यांनी मच्छी कापून देऊ नका गिरायकांका, अख्खेचे अख्खे मासे देवा असं त्यांनी सांगितल्याची बातमी सामना वृत्तपत्र सुनिली। आता देव जाणो कोणी बातमी दिला आणि कोण बोललो तो, त्यामुळे ती बातमी वाऱ्यासारखी फिरली आहे सगळ्या मीडियासून तुमच्या। आणि मग महापौर मॅडम का पण विचारला नाही, त्यांनी त्याच्यावरती स्टेटमेंट दिला नाही की मासो अक्को ना कापून दिला नाही तरी चालतं, त्याचं वास इलो तर काय झाला, आणि मग ती व्हायरल केला नाही। आणि महायुतीच्या अंगलट आणूचं यो विरोधकांचा प्रयत्न, परंतु मासे आम्ही खाताव, कोकणातली माणसं आहो, या मुंबई शहर असून देत किंवा महाराष्ट्रात कोळी जो आमचो हा यो प्रथम नागरिक हा, आगरी हा, पारशी हा, आणि मुंबईत जे जे मासे खातात त्यांना त्यांचो मासो खावचो अधिकार हा, मग तो अक्को असून देत नाही तर कापून। पण याच्यात कोण अधिकारी मी विचारलं, आमचे अंडे मॅडम आहेत एचईएसटी सहाय्यक आयुक्त, त्यांना विचारले फोन करून, म्हटलं तुमच्या कोण अधिकारी असो बडबडलो हा काय, ते म्हणाले नाही आमचं कोण अधिकारी असो। मग हे मार्केट विभागाचे आमचे सहाय्यक आयुक्त ससानी मॅडम, त्यांना विचारलं तर त्यांच्याकडूनही कोण अधिकारी असो काही बोललेलो नाही। त्यामुळे नागरिक आणि मुंबईकरांनी अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका। मासे तुम्ही अख्खे घ्यावा, कोळणीकडसून कापून घ्यावा, नाही तर घरात कापा, पण कसेही करून तुम्ही मासे खाऊक होय, कारण ह्यो कोकणातलो आणि कोळ्यांचो जो पदार्थ आपलो जे खाणार आहेत मासे त्यांनी खाऊक होय, बाकी जे न खाणार आहेत त्यांना मी काय सांगणार नाही बाबा तुम्ही खावा म्हणून। मला सांगा, या ठिकाणी जे लोक असत ती एक असो आरोप केला जाता की हे सगळं व्हेज मुंबई जे व्हेज करूचे असा आणि मराठी माणसांक पळवून लावचे असत, काय नाही ही सगळी अफवा हो। आता इतक्या वर्षापासून आम्ही मुंबईत राहतो, तुम्ही राहताच, आपण प्रत्येक माणूस तो गुजराती बांधवा, जैन बांधवा, तो त्याच्या संस्कृतीप्रमाणे तो खाता, त्याका आता कोणी जबरदस्ती करू नये की बाबा मासेच खा तू या मटण खा, असं नाही चालणार। आणि तेही आमका काही जबरदस्ती करत नाही की सगळ्या दिवसात तू शाकाहारी खायत राहो, आम्ही पण आपले खाताव ते आपले वार पकडून आपण सगळेजण मच्छी मांस खाताव। त्यामुळे जसे जसे जे जे राहतात आनंदाने राहलेत आणि भविष्यात पण मुंबई सगळे आनंदाने राहतले। मला सांगा, ह्यो जर आदेश तुम्ही सांगता ही अफवा असा आणि जर खरंच निघालो तर तुम्ही त्याच्यावर काय करताले? हो, लोक आधी ऐकतले काय, लोक ह्या त्यांच्या खाद्य संस्कृतीवरती अजिबात हल्लो करून देऊचे नाहीत, त्यामुळे असं आधी कोण आदेश देऊचे नाहीत खैसाही सरकार किंवा गव्हर्नमेंट। त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपापली संस्कृती पाळावी, आपलं आपलं धर्म पाळावं, आपली सगळी जे काही रीतिरिवाज आहेत ते त्यांनी पाळूक हवे असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छित आहे। त्यामुळे ही सगळी अफवा हे सामनान केलेली खोटी बातमी आहे, त्या सामनावरती विश्वास ठेवू नका अशी मी तुमका सांगते। या ठिकाणी जी बातमी दिली असा ती सामन्यान दिली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका असा या गाडी सरांनी सांगलेला असा। गोरखानासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, मुंबई।